मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जानेवारीचा भाग बघत आहात तुम्ही. कालचा भाग तुम्ही बघितला नसेल प्रेक्षकांनो, तर नक्की बघा. कालचा भाग अमेझिंग दाखवलाय त्यांनी. अर्जुनने स्वतःच्या जीवावर बेतून त्या महिपतला पकडून दिलंय. फायनली महिपत अटकेते. आता पुढे महिपत या नागराचं नाव घेईल का? खूप उत्कंठा शिकेला लागली आहे. अर्जुनवर आता उपचार होत असतात. त्याच्या हाताला वगैरे चाकू लागलाय ना. रविराज आहेत अर्जुन सोबत. आता मध्येच अर्जुन विचारतो, चैतन्य कुठे गेलाय सिनियर? रविराज म्हणतात, अरे तो हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करायला गेलाय. तेवढ्यात रविराजांना फोन येतो सायलीचा. रविराज म्हणतात, अर्जुन सायलीचा फोन आहे रे. अर्जुन म्हणतो, प्लीज सिनियर तिला काही सांगू नकोस रे, ती टेन्शन घेईल, म्हणजे याला लागलंय वगैरे. सायली म्हणते, हॅलो रविराज काका, अहो यांचा फोन लागत नाहीये, तुम्ही घरी कधी येताय? आपल्याला ना यांचं यश साजरं करायचंय, तर काहीतरी गोडाचं करते मी. रविराज तिकडनं म्हणतात, सायली बेटा, म्हणजे आधी ते थोड्या वेळ काहीच बोलत नाही. मग सायली म्हणते, ऐकू येतंय ना रविराज काका माझा आवाज? रविराज म्हणतो, हो अगं सायली, ऐकू येतंय बेटा. इथे ना जरा एक वेगळी डेव्हलपमेंट झाली आहे. म्हणजे तशी तू काळजी नको करूस, घाबरू नकोस. सायली म्हणते, काय झालंय काका, यांना काही झालंय का? रविराज म्हणतात, अगं त्या महिपतला पकडताना ना अर्जुनच्या दंडाला आणि पाठीला जरा जखम झालीये बघ, म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. सायलीला आता एकदम कसं तरी होतं. तिला आता भोळ आल्यासारखी होते. मग पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात, काय ग काय झालं सायली? मग पूर्णाजी म्हणतात, बाई कल्पना, अगं फोन स्पीकरवर ठेव. मग कल्पना ताई म्हणतात, हॅलो भाऊजी, काय झालं हो? अर्जुनला लागलंय हे रविराज त्या दोघींना पण सांगतात. काळजी करू नका, हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलंय आम्ही. मग कल्पना ताई म्हणतात, अरे देवा. अश्विन असतो तिथे बाजूलाच. सायली म्हणते, मी जाते हॉस्पिटलला. मग पूर्णाजी म्हणतात, सगळेच जाऊया आपण, मलाही चैन पडणार नाही. अश्विन म्हणतो, मम्मा पूर्णाजी थांबा जरा, रविराज काका म्हणतोय ना सिरियस नाहीये, मग सगळ्यांनी जाऊ नये असं मला वाटतंय. रविराज म्हणता, हे बघा कोणी येऊ नका एवढे जण, खरंच मी आहे इथे, विश्वास ठेवा माझ्यावर, काहीही जास्ती झालेलं नाहीये. रविराज फोन ठेवून देतात. अश्विन म्हणतो, मी जातो सायली बरोबर, चल सायली आपण दोघं जाऊयात. सायली आणि अश्विन दोघं सोबत जात आहेत अर्जुनकडे दवाखान्यात भेटायला. आता आज काय दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली या दोघांना जरा क्वालिटी टाइम मिळालाय बरं का. आता तो ऍडमिट आहे ना दवाखान्यात, स्टेप बाय स्टेप दाखवतात ते, एकदम डायरेक्टच उडी घेऊन ते दुसरं काय दाखवणार नाही का. आता इकडे नागराज आणि सुमनचा सीन घेतलाय. नागराजला कळतं की सुमननेच मैपतला सोडवलंय. नागराज सुमनला खूप त्रास देत असतो, सुमनला मारत असतो आणि म्हणत असतो, तूच सोडवलं ना त्याला, तूच सोडवलं ना. खोटारडी कुठली, तिला मारहाण करत असतो तो नागराज. सुमनवर सगळा राग काढतोय हा नागराज बरं का प्रेक्षकांनो, आणि तिला म्हणतोय की तुला अक्कल आहे का काही, तो पळून गेला ना महिपत, अगं आता तो तो मला मला पण धरणार, आता तो पळून गेला म्हटल्यावर तो माझा खून करणार, अगं तू विधवा होशील सुमन, मरेल तुझा नवरा, चालणार आहे का तुला आता हे? अक्कल आहे का तुला? शेण भरलंय का तुझ्या डोक्यात? सुमन रागाने बघत असते हा नागराजकडे. आता सुमनच्या तोंडात तो बोळा असतो कापडाचा. नागराज विचार करतो, केव्हा येईल इथे कोणी, आता अर्जुन सायली येतील, नाही तर पोलीस येतील, आता हिला इथून हलवावं लागेल. सुमनचे हात सोडत म्हणतो, चल आता इथून तुला हलवावं लागेल सुमन दुसरीकडं, आता मी रिस्क नाही घेऊ शकत. सुमन आता ओरडते, तिच्या तोंडातला रुमाल निघतो म्हणून, सोडा मला, काय करताय? नागराज म्हणतो, इथून तिथे तिथून इथे फिरायचं नसतं सुमन, चल सुमन माझ्यासोबत, एवढ्या वेळेला पहिल्यांदा फिरत अशील तू, चाल. असं म्हणून त्याने सुमनला शिफ्ट केलं. आता कुठे केलंय ते काही कळलं नाही बरं का. इकडे सायलीबाई आले आहो आहो करत दवाखान्यात. अर्जुनला लागलेलं बघून सायली खूप रडते. आता त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. अर्जुन असा करतो, म्हणजे त्याला धक्का लागतो ना थोडासा, म्हणून. सायली म्हणते, इथे पण लागलंय का तुम्हाला? कशी आहे तुमची जखम आता हो? अर्जुन म्हणतो, अगं ते ना सायली, सायली त्याला बोलूच देत नाही. त्याला म्हणते, कशी लागली जखम अहो, गोळी लागली का? अहो काय हो, जीवात जीव नव्हता हो माझ्या, तुम्हाला काही झालं असतं तुम्ही काय केलं असतं सांगा बरं. अहो आता कसं वाटतंय तुम्हाला? अर्जुनला बोलायचंय तिच्याशी, पण ही त्याला बोलूच देत नाही. अहो बोला ना काहीतरी, सांगा ना मला. अर्जुन म्हणतो, सायली तू जरा थांबलीस बोलायची तर मी बोलेल ना. अगं मला काही झालेलं नाहीये, आय एम कम्प्लिटली फाईन. अगं देतील मला डिस्चार्ज लगेच. अश्विन म्हणतो काळजीने, दादा तुला चक्कर नाही ना रे आली? म्हणजे नॉशिया, उलटी सारखं मळमळल्यासारखं नाही होते ना रे तुला? अर्जुन म्हणतो, नाही अश्विन, अरे मी फाईन, एकदम कम्प्लिटली फाईन आहे. अश्विन म्हणतो, मी डॉक्टरांशी बोलून येतो हा. अर्जुन म्हणतो, त्यांना सांग की मला घरी जायचंय.
सायली आता पटकन अर्जुनच्या असं खांद्यावर डोकं ठेवून रडते बरं का. अर्जुन पण असं तिला मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. खूप खरं सांगू प्रेक्षकांनो, आज कुठेतरी खऱ्या अर्थाने एक इमोशनल टच मिळालाय. म्हणजे अर्जुन आणि सायली या दोघांमधला जो एक छोटासा जो बॉन्ड राहिला होता ना, जो मिस करत होतो आपण, तो बॉन्ड मला आज या सीन मध्ये जरा जास्ती प्रकर्षणाने जाणवला. सायली रडून म्हणत असते अर्जुनला, "अहो असं काय केलं तुम्ही? तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं?" रविराज म्हणतात, "ए सायली बेटा, अगं त्याला काही झालेलं नाहीये. त्याचा तुला अभिमान वाटायला हवा. त्याच्यामुळेच आज तो मैपत शिकरे पकडला गेलाय." सायली आता अर्जुनकडे बघते आणि आनंद अश्रू तिच्या डोळ्यात आलेले असतात. अर्जुन तिला असं डोळ्याने खुणवतो की हो, महिपत पकडला गेलाय. चैतन्य म्हणतो, "अरे सायली वहिनी, तू अर्जुनला इन ऍक्शन बघायला हवं होतंस. अगं महिपतने जेव्हा त्याच्यावर बंदूक रोखली ना, तेव्हा अर्जुन घाबरला सुद्धा नाही ग. पोलिसांनी त्याला पकडेपर्यंत अर्जुन महिपतशी फाईट करत होता." सायली रडून म्हणते, "हो, अभिमान तर खूप आहे मला ह्यांचा. शब्दात नाही सांगता येणार, पण आज यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलंय." अर्जुन म्हणतो, "अखेर तो मैपत पकडला गेलाच. आता मैपतच सीनियर आणि प्रतिमा आत्याच्या अपघाताचा खरा मास्टर माइंड कोण आहे ते सांगणार आहे." प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो जबरदस्त आलाय बरं का. आता नागराज जातो बरं का तिथे भेटायला मैपतला. बघत राहा पुढे काय काय होतंय. रविराज म्हणतात, "मैपतला तर शिक्षा होईलच, पण आमच्या अपघाताच्या मास्टर माइंडची सुपारी देणाऱ्याची 100री भरली म्हणून समजा." रविराज तिथे म्हणतात की कोणतीही दया माया मी त्या माणसाला आता दाखवणारच नाहीये. तो मास्टर माइंड जो कोणी असेल तो कसा आयुष्यातून उठेल ना, ते आता मी बघेल. साहजिक आहे प्रेक्षकांनो, यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं नागराजने. यांना माहित नाहीये की त्यांचा सख्खाच भाऊ आहे, पण माहिती झाल्यावरती काय हालत होईल रविराजांची, विचार करण्यासारखं आहे. असो, मला तर वाटतं त्यांना काही वेगळं वाटणार नाही की नागराजनेच यांची सुपारी दिली म्हणून. पण ऑब्व्हियसली कोणासाठी हे धक्कादायक असणारच आहे की आपला सख्खा भाऊ एवढा मोठा वैरी निघाला आपला. इकडे मैपतला खूप मारहाण करत असतात पोलीस लोक आणि विचारत असतात, "सांग, त्या अपघाताचा मास्टर माइंड कोण आहे? तू आम्हाला." इन्स्पेक्टर सबनीस मैपतला मारायला सांगत असतात 2 हवालदारांना आणि विचारत असतात, "सांग मैपत, कोण आहे? कोण आहे रविराज किल्लेदारच्या अपघाताचा मास्टर माइंड? तू कबुली जबाब दिलायस मैपत. आमच्याकडे तुझा ऑडिओ रेकॉर्ड आहे. बोल मैपत, बोल." मैपत चक्कर शब्द तोंडातून काढायला तयार नाहीये. मार खातोय, पण एक शब्दही बोलत नाहीये. सबनीस घाम येईपर्यंत सांगत असतात, "मारा रे, मारा रे या महिपतला. बोलतोस का महिपत? कोणाच्या सांगण्यावरनं तू अपघात घडवलास तो?" पण महिपत काही बोलायला तयार नाहीये. बापरे, महिपतचे रूप बघून जरा भीतीच वाटते हा. सबनीस म्हणत असतात, "बोल, कोणाच्या सांगण्यावरून केलंय? कोणी दिली होती तुला सुपारी?" पण महिपत काही बोलेना. सबनीस म्हणत असतात, "मारा रे याला." इकडे प्रिया फुल टेन्शन मध्ये बरं का. अश्विन येतो घरी तेव्हा प्रिया विचारते, अरे अश्विन कुठे होतास इतक्या वेळचा? अरे मी केव्हाची तुला फोन करते, तू फोन पण उचलला नाहीस माझा." अश्विन म्हणतो, "मी दादाला भेटायला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये." प्रिया म्हणते, "ओ अच्छा, कसं आहे अर्जुन? बरा आहे ना? फार लागलं नाही ना त्याला?" अश्विन म्हणतो, "हो लागलंय, जरा दंडाला आणि पाठीला लागलंय." आणि असं बोलतो. आता पुढे प्रिया काही विचारणार, तो लगेच म्हणतो, "मी चाललोय फ्रेश व्हायला." प्रियाच्या लक्षात येतं अश्विन अजूनही चिडलेला आहे तिच्यावर. मनात विचार करते ती, अश्विन गेल्यावर तसा तर अश्विन सगळ्यांसमोर बरा वागतोय, पण अजून त्याचा राग गेलेला नाहीये. म्हणजे आता हा अश्विन काही सांगणार नाही मला महिपतने काय काय सांगितलंय अर्जुनला. महिपत काही बोलला असेल का? माझ्याबद्दल काही सांगितलं असेल का महिपतने? प्रियाला आलंय टेन्शन. इकडे अस्मिताला पुन्हा जेवणाचा आग्रह चालू आहे. अस्मिता म्हणत असे, "किती वेळा सांगितलं तुम्हाला, जेवणाची जबरदस्ती करू नका मला. मला नाही माझ्या घशाखाली घास उतरवत, काय करू त्याला? आणि त्यात तुम्ही दोघी पण जेवल्या नाही आहात, मी एकटी कशी जेवू?" कल्पनाताई म्हणतात, "अस्मिता, आम्ही जेवू नंतर. अगं तुझं जेवण वेळेवरच व्हायला हवंय." कल्पनाताईंना तेवढ्यात फोन येतो सायलीचा, त्या स्पीकरवर ठेवतात. सायली म्हणते, "आई हे बरे आहेत बरं?" कल्पनाताई म्हणतात, "बरंच झालं बाई फोन केला. तेच म्हटलं अर्जुन बरा आहे ना आता?" सायली म्हणते, "हो बरे आहेत, मी इथेच आहे त्यांच्याजवळ बसून. आई उद्या डिस्चार्ज मिळेल बरं का ह्यांना, काळजी करू नका तुम्ही." आता पूर्णाजी म्हणतात, "कल्पना साखर ठेव बरं का देवाजवळ." सायली म्हणते, "आई मी आज इकडे दवाखान्यातच थांबते. रविराज काका निघालेत घरी यायला आणि चैतन्य भाऊजी येतील घरी. त्यांच्यासोबत डबा पाठवाल का इकडे?" कल्पनाताई म्हणतात, "हो बेटा, डबा पाठवते मी चैतन्य सोबत हा." आता सायलीने फोन ठेवलाय. तेवढ्यात चैतन्य येतो. पूर्णाजी म्हणतात, "बघ आलाच चैतन्य." आता चैतन्य आल्या आल्या म्हणतो,
न्यायपंडित अर्जुन सुभेदारांना दवाखान्यात डब्बा पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर पडली आहे. कल्पना मामी, डब्बा कुठे? पूर्णाजी हसून म्हणतात, "काय रे बाबा चैतन्य, तू आनंदात दिसतोय म्हणजे माझा अर्जुन ठणठणीत आहे तर. बरोबर ना बाबा?" चैतन्य म्हणतो, "हो पूर्णाजी, अर्जुन एकदम फर्स्ट क्लास आहे." प्रिया नेहमीप्रमाणे कान देऊन ऐकतीये यांचं काय बोलणं चाललंय ते. पूर्णाजी म्हणतात, "बाई अस्मिता, आता तरी जेवशील ना?" अस्मिता म्हणते, "हो, आता जरा 2 घास जास्ती जातील मला." कल्पनाताई म्हणतात, "बस रे चैतन्य, मी डब्बा आणते." प्रिया यांचं ऐकतंय बरं का अशी दाराआडून. चैतन्याला तेवढ्यात त्या इन्स्पेक्टरचा फोन येतो. हां, आणि त्यांचं नाव इन्स्पेक्टर सबनीस नाहीये, इन्स्पेक्टर सावंत आहे. आता माझ्या लक्षात राहील ना, सावंत, सावंत, सावंत. आता 3दा तर चैतन्य म्हणतो, "बोला इन्स्पेक्टर सावंत, महिपतने कन्फेस केलं का काही?" ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, "नाही, अजून तो काहीच बोलायला तयार नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय त्याला बोलतं करण्याचा, पण तो एक शब्दही बोलत नाहीये." चैतन्य म्हणतो, "काहीच कळलं तुम्हाला तर मला कळवा प्लीज मी तिथे पोहोचेल." मग इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, "नक्कीच." प्रिया ते ऐकते आणि विचार करते, "बापरे! महिपतला आता पोलीस बोलतं करणार. त्याची काय गरज आहे म्हणा. त्या नागोबाला आणि मला फासावर चढवण्यासाठी त्याचे हात शिवशिवत असतील. आता मी कसं थांबवू हे सगळं?" प्रियाला आता टेन्शन. तेवढ्यात अर्जुन विव्हळत असतो. सायली एकदम त्याच्या जवळ येऊन म्हणते, "अगं बाई, काय झालं तुम्हाला? काही हवंय का तुम्हाला?" अर्जुन म्हणतो, "अगं सायली, मला पाणी हवं होतं." सायली म्हणते, "मला सांगायचं ना मग." अर्जुन म्हणतो, "अगं तू फोनवर बोलत होतीस ना सायली." सायली म्हण "मग काय झालं? मला आवाज द्यायचा ना." "हो, तुम्हाला हालचाल करायची नाहीये तुम्ही पण ना, माझं ऐकतच नाही. शांत पडून राहा बरं." अर्जुन म्हणतो, "अगं सायली, मला पाणी प्यायचंय. मी शांत पण पडून राहू? दोन्ही दोन्ही कसं एकदम करू गं?" सायली त्याला दवाखान्यातही बोलते बिचारी, म्हणजे प्रेमाने हो. मग सायली त्याला हात देते आणि उठून अशी उभं म्हणजे बसवते आणि म्हणते, "घ्या आता पाणी." आता पाणी पितोय अर्जुन बिचारा. सायली म्हणते, "फार त्रास नाही ना होते तुम्हाला? अहो आणखीन काही दुखत नाहीये ना हाताशिवाय?" अर्जुन म्हणतो, "एवढी काळजी वाटते तुला माझी, तर भांडत का होतीस माझ्याशी परवा? बोलत पण नव्हतीस." सायली म्हणते, जाऊ द्या ना हो आता. कशाला परत परत तो विषय काढताय? आता का कान धरून सॉरी म्हणू का मी?" अर्जुनला बिचाऱ्याला हालचाल पण करता येईना. तो असं थोडा जरी हलला ना, तर त्याला धक्का लागतोय हाताला. अर्जुन म्हणतो, "आऊ." आता सायली म्हणते, "सावकाश." "अहो, तुम्ही त्या सचिन भाऊजीबद्दल लपवलं म्हणून चिडले ना मी. आधीच तुम्ही मला सांगितलं असतं, तर आपण दोघांनी मिळून ठरवलं असतं, काही केलं असतं. तुम्ही नेहमीच माझ्यापासून लपवता." शेवटी तो अर्जुन वैतागून म्हणतो, "अगं मला लागलंय गं सायली. अगं तुला काय वाटतं, लग्नात अक्षता टाकण्याच्या ऐवजी ना, मला वाटतं की इयरबड्स दिले पाहिजे गं नवरदेवाला. आयुष्यभर उपयोगाला तरी पडतील ते. बायको आयुष्यभर एकच एकच बोलत असेल तर काय?" म्हणजे थोडक्यात अर्जुनला सांगायचंय की बाई मला आता कंटाळा आला, तो विषय नको वाढवू ना. मग सायली आता थोडी इमोशनल होते आणि म्हणते, "अहो, मी परत 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 तेच बोलते, कारण तुम्ही माझे आहात, माझ्या हक्काचे आहात ना म्हणून. माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे सांगणारे शब्द कुठल्याच भाषेत नाहीयेत बरं. तुम्ही महिपतला पकडायला गेला होतात ना, तेव्हा माझी काय अवस्था झाली होती तुम्हाला नाही माहिती अहो. सतत असं वाटत होतं की मी तुम्हाला एकट्याला जाऊच द्यायला नको होतं." अर्जुन म्हणतो, "सायली, मी एकटा नव्हतो. तू होतीस ना माझ्यासोबत." "ए बायको, जेव्हा महिपतने माझ्यावर वार केला ना, तेव्हा मला तू दिसत होतीस गं बायको. तुझं बोलणं ऐकू येत होतं मला सतत. खरंच गं, मी खोटं नाही बोलत आहे. अगं मला असं वाटत होतं की तू मला सांगतेस, उठा आता, हो उठा. या महिपतला सोडू नका. या महिपतने आपल्याला खूप त्रास दिलाय. सतत तू मला असं मोटिव्हेट करत होतीस सायली. सीनियर आणि प्रतिमात्याला किती त्रास झालाय, याची तू मला सतत आठवण करून देत होतीस. खरंच गं सायली, मी एकटा नव्हतो. तू होतीस माझ्यासोबत. सायली, तू आयुष्याच्या प्रत्येक पावलावर माझ्यासोबत आहेस आणि नेहमी राहशील." आता अर्जुनला पुन्हा धक्का लागला. सायली म्हणते, "झालं? पुन्हा धक्का लागला ना? मी तुम्हाला सांगितलं होतं हातावर ताण येऊ देऊ नका, हात नका सरळ ठेवू. तुम्ही ऐकतच नाही बाई. मी डॉक्टरांना सांगू का?" "नाही, डॉक्टरना ओरडतील ना, मग कळेल तुम्हाला." अर्जुन शेवटी म्हणतो, "अरे यार देवा, मला इयरबड आणून दे रे." गंमत करतो. मग सायली म्हणते, "जा तिकडे." आणि दोघंही एकमेकांकडे बघून हसतात. म्हटलं ना सुरुवातीला, यांना जरा क्वालिटी टाइम मिळालाय, दुसरं काही नाही झालंय आज. आता बघा हां, पुढचा सीन दाखवलाय त्यांनी प्रिया मॅडमचा. प्रियाला काही झोप येईना बरं का. प्रिया या कुशीहून त्या कुशीवर, त्या कुशीहून या कुशीवर,
कारण तिला फुल टेन्शन आलंय की आता महिपत आपलं नाव घेईल पोलिसांकडे, काय होईल आता, आपण पकडले जाऊ का. प्रिया आता उठून बसते आणि विचार करते, बापरे, महिपतने माझं नाव घेतलं असेल का पोलिसांकडे, आता पोलीस मला येतील का पकडायला, कुठल्याही क्षणी येऊ शकतात पोलीस, काय करू मी आता. प्रिया उठून बसते आणि विचार करते की नागराजला कॉल लावावा. ती आता नागराजला फोन लावते बरं का. नागराज फोन उचलतो आणि म्हणतो, हा काय ग प्रिया, काय झालं. प्रिया म्हणते, काय व्हायचं बाकी राहिलंय, काय व्हायचं बाकी राहिलंय, पोलिसांनी महिपतला अटक केली आहे, ती न्यूज पोहोचली का तुमच्यापर्यंत. मला असं वाटलं बरं का की नागराजला माहिती नसावं ते. काय हो काका, शामृगासारखी मान गाडून बसलायत का तिकडे. नागराज म्हणतो, इथे मला गाडायची वेळ आली आहे, शामृगाचं काय धरून बसली तू. प्रिया म्हणते, काका एवढे कष्ट घेऊ नका तुम्ही, तसंही महिपत तुम्हाला गाडणारच आहे. आता तिथे त्याने तुमचं नाव घेतलं असेल, आता पोलीस येतील अटक करायला तुम्हाला. अहो अर्जुन सायली पण असतील, घराची बेल वाजेल तुमच्या. आता बघा जरा बघा, अहो जेलमध्ये जा तुम्ही, मी तुमच्या मागे मागे येतेच. नागराज म्हणतो, ए प्रिया माझं टेन्शन वाढवू नको ना बाई, गप्प बस ना. प्रिया म्हणते, मग बसू नका ना असे गप्प, हातपाय हलवा ना. नागराज म्हणतो, ए प्रिया, त्या साक्षीच्या चाव्या आपल्या हातात आहे, तोवर तो महिपत काही करू शकणार नाहीये. प्रिया म्हणते, हे बघा काका, तुमच्या आवाजात ना मला एकाही पैशाचा कॉन्फिडन्स दिसत नाहीये. ती साक्षी किती दिवस पुरणार आहे आपल्याला. अरे भलेही जगाला ओरडून ओरडून तुम्ही सांगाल साक्षी जिवंत आहे, पण आपल्याला जी जेल व्हायची ती तर होईलच ना, त्याचा काय उपयोग आहे. महिपत काही सोडणार आहे का आपल्याला. नागराज म्हणतो, ए प्रिया तू ना गप्प बस, मी काय सोल्युशन काढायचं ते काढतो, तू मला सारखं सारखं फोन करून घाबरू नकोस, ठेव फोन आता, बस कर. असं म्हणून नागराजने फोन कट करून टाकलाय. प्रिया आता वैतागली आहे, तिला उमजेना आता करावं तर काय करावं. आता मालिकेतला हा आज तुम्ही शेवटचा सीन बघत आहात प्रेक्षकांनो. अर्जुन आणि सायली त्यांचा सुंदर असा क्वालिटी टाईम सोबत घालवत आहेत, तेच त्यांनी आज जास्ती वेळ दाखवलंय. अर्जुन आता तिथे ॲडमिट आहे दवाखान्यात, अर्जुनसाठी डब्बा आलाय, घरचं जेवण ते घरचं जेवण असतं प्रेक्षकांनो. सायली अर्जुनची सेवा करताना दाखवली आहे, अर्जुनला ती खाऊ घालत असते खिचडी. अर्जुन खिचडी खाऊन म्हणतो, वा मस्त झाली आहे खिचडी सायली, म्हणजे असं तो खुणवतो. आता त्याला थोडा ठसका लागतो, तर मग पटकन सायली उठून त्याला पाणी देते. असं खिचडी खाताना त्याच्या घशात असा तो घास अडकलाय, तर तो पाणी मागतो तिला, मग ती पाणी देते त्याला, असं मायेने हात फिरवते त्याच्या पाठीवरनं. मग जेवण झाल्यावर त्याला गोळी देते. अर्जुनला कंटाळा आलेला असतो गोळी घ्यायचा, तो म्हणतो नको मला ते औषधं. सायली म्हणते, असं नाही करायचं, घ्यावी तर लागेल ना गोळी. आता त्याला गोळी वगैरे देते, त्याचं तोंड पुसते आणि आता अर्जुन म्हणतो, बस डन ना बायको. छान वाटतं ना प्रेक्षकांनो असं क्वालिटी टाईम घालवायला, पण नको बाई दवाखान्यात नको. आता सायलीने अर्जुनला असं खाऊ पिऊ घालून शांतपणे झोपवलाय. अर्जुन आता तिचा हात धरतो आणि जरा लाडात येतो. सायली म्हणते, अहो काय चाललंय तुमचं, अहो हात दुखेल ना तुमचा. अर्जुन म्हणतो, सायली माझ्या डाव्या हाताला लागलाय, उजवा हात एकदम परफेक्ट आहे माझा. सायली म्हणते, चला काहीतरीच तुमचं. अर्जुन म्हणतो, आय हाय सायली, काय गोड हसतेस ग तू, काश आपण आपल्या बेडरूममध्ये. अगं इथे हॉस्पिटलमध्ये तुझं असं गोड लाजणं काहीच उपयोगाचं नाहीये ग. सायली लाजून म्हणते, चला काहीतरीच तुमचं काही चावटपणा कमी होत नाही. अर्जुन म्हणतो, तो तर कधी कमी होणारच नाहीये. सायली म्हणते, पण पडा बरं आता, थकला आहात खूप, आधीच चेहऱ्यावर स्ट्रेस जाणवतोय, मी थोपटते तुम्हाला, झोपा बरं. अर्जुन म्हणतो, बेस्ट ऑप्शन, खरंच थोपट सायली. आता दोघं जण एकमेकांशी पुन्हा एक 4-5 वाक्य बोलतात. सायली आता अर्जुनच्या डोक्यावरनं अशी हात फिरवून त्याला थोपटत असते. अर्जुन म्हणतो, बायको आज आपल्याला खूप मोठं यश मिळालंय, महिपतला शेवटी अटक झालीच आहे. त्या अपघाताच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे ना, आता आपल्याला लवकरच कळेल. बायको खरं सांगू का तुला, अगं या सगळ्यामध्ये ना फक्त तुझी साथ हवी होती मला, आणि आता पुढेही मला साथ देशील ना. सायली म्हणते, माझी साथ आयुष्यभरासाठी आहे तुम्हाला, आणि माझा स्वतःपेक्षा जास्ती तुमच्यावर विश्वास आहे. अहो सायली त्याच्या हातात हात देते अर्जुनच्या आणि म्हणते, अहो पण आता खरंच झोपा, तुम्हाला विश्रांतीची खूप आवश्यकता आहे. सायली आता त्याला असं थोपटते आणि मग लगेच तो डोळा लावतो आणि त्याला झोप लागून जाते, असं त्यांनी दाखवलंय. पण सायलीला काळजी वाटते अर्जुनची, लवकर तो बरा व्हावा म्हणून. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, आजचा पूर्ण एपिसोड यांच्या क्वालिटी टाईमवर होता, पण खूप छान वाटला बघायला. रिव्ह्यू आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. आता इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. आता पुढच्या भागात बघा, अर्जुन महिपत समोर आला आणि महिपतला चौकशी करतोय. महिपत सांग, तुला सुपारी देणारा तो मास्टर माइंड कोण होता,
बोल मैपत बोल, शेवटचं विचारतोय मी तुला आता, बोल पटकन. तेवढ्यात नागराज आलाय बरं का जेलमध्ये. मैपत नागराजकडे बघत असतो, नागराज मैपतकडे बघत असतो. अर्जुनने पाहिलंय बरं का नागराजकडे. आता नागराज विचारतो अर्जुनला, सुमन कुठे आहे? आणि मैपतला विचारतो तो, सुमन कुठे आहे? म्हणजे नागराजने असं दाखवलंय की मैपतला तो विचारायला आलाय सुमन कुठे आहे म्हणून. आता बघा प्रेक्षकांनो, मैपत लगेच म्हणतो, सुभेदार साहेब तुम्हाला जाणून घ्यायचं होतं ना सुपारी कोणी दिली मला? अर्जुन म्हणतो, बोल मैपत बोल, सांगणार आहेस त्याचं नाव? सांग मग कोण होता तो. मला नाही वाटत प्रेक्षकांनो नागराजचं नाव मैपत इतक्यात घेईल, कारण मालिका काही संपणार नाहीये. हा नागराज आणि प्रिया तेव्हाच एक्सपोज होतील जेव्हा मालिका संपत आली असेल, एक माझा असा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, आपला पुढचा रिव्ह्यू म्हणजे लग्नानंतरचा रिव्ह्यू नक्की एन्जॉय करा. खूप छान दाखवत आहे ती मालिका सुद्धा सध्या. खूप सुंदर ट्रॅक सुरू आहे त्या मालिकेमध्ये. तुम्हाला ती मालिका आवडत असेल तर मी अनघा माझी आवडती सिरियल या चॅनलवर जाऊन तो रिव्ह्यू नक्की ऐका. नक्कीच तुम्हाला माझ्या आवाजात तो रिव्ह्यू एन्जॉय करता येईल. आणि त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत 1 लाखाची फॅमिली पूर्ण व्हायला. आणि हो, मला तुमचा अंदाज नक्की कळवा बरं. काय वाटतं तुम्हाला, नागराजचं नाव घेईल का मैपत? मला तरी वाटतं की नाही घेणार. बघूयात, कळेलच आपल्याला उद्याच्या भागात. चला तर मंडळी, निरोप घेते. उद्या पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.